अरे ताईनी माझा शब्द टाळलाय. असं कधी झालंय का आतापर्यंत? तू काय म्हणालास? बस्ता झालं पाहिजे. मी म्हणलं आपला एकुलता एक भाचा आहे, त्याची हाऊस पूर्ण झालीच पाहिजे. असं ताईकडे गेलं. म्हणलं ताई बस्ता झाला पाहिजे. ताई काय नाही म्हणते होय. मग तू काय म्हणालास? सगळे विधी झाली पाहिजे. असं ताईकडे गेलो. म्हटलं ताई विधींशिवाय लग्नाला अर्थ आहे का काही? असं असतं का कुठं? नंतर तू काय म्हणालास? असं मोठं स्टेज झालं पाहिजे. असं ताईकडे गेलो. म्हटलं ताई ही भूताटकी परत चालू झाली का? सुमीचा फोन आहे. अच्छा, म्हणजे त्या भूताटकीचा फोन असायचा तुला इतके दिवस. समर, म्हणजे तुमचं हे कधीपासनं? मामा मी नंतर सांगतो ना. कधी? लगीन झालं. मामा साहेब तुम्ही अजून काय सांगायच्या आधी आपण इथनं जाऊया. चला लवकर. समर, पण आता तिला सांग म्हणा जे ठरलंय तेवढंच होईल, दुसरं काही होणार नाही. हो. आणि हा उद्या बोलणी करायला येतोय म्हणाव. सांगतो. आणि आणखीन एक. चला की लवकर, अजून काहीतरी सांगाल तुम्ही. हो, चला लवकर, चला लवकर. चल. हॅलो, काय ग? या फोनवर कसं काय फोन केला सर? केला असाच. ह्यो फोन आपल्या दोघांचा आहे ना. तुझ्या त्या फोनवर सगळ्या गावचं फोन येत असते, पण ह्यो फक्त आपल्या दोघांचा. माझ्यासाठी म्हणून कायम जवळ ठेवत जा काय. हा फोन फक्त तुझा आवाज ऐकण्यासाठी. हा ठीक आहे. तू लाजतेस का सुमे? हा काय ग? तुला बरं कळलं फोन मधनं? मला सगळं दिसत. या फोनची जादूच तशी आहे. सुमे, आता खुश आहेस ना तू? सगळं मनासारखं होतंय ना तुझ्या? पायलट, हे सगळं तुझ्यामुळे होतंय. पायलट, तू तुझी जिम्मेदारी चांगली पार पाडतोयस बघ. अजून बरंच काही बघायचं बाकी आहे. तू बघच, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन मी. हा बघू की. सुमे, आम्ही उद्या लग्नाची बोलणी करायला येतोय बरं का? हा, मामासाहेबांनी सांगा गाडीत नीट हवा भरून या म्हणाव. सुमे, मागच्या वेळेला जो आगाऊपणा केला होतास तो प्लीज उद्या करू नकोस. तू मागच्या वेळी काय केलं होतंस माहितीये मला. उद्याच उद्या. तू ये तर आधी. चल ठेवते. काय टाइमपास चाललाय तुमचा कधीपासून? उचला एखादा शर्ट ना अडकवा पटकन. हे बघ, आता मी शर्टचं सिलेक्शन करतोय, मला अजिबात डिस्टर्ब करायचा नाही. इन मिन 4च शर्ट मन सिलेक्शन. मामा थाय तुम्ही तांदीतला तर ते थदले पोहे आणले. शाबास, आणलेस का? दे दे. एवढे तुला काय आम्ही बकासूर वाटलो का काय? वय थलत काय थलत मामा ताई पण तांदीतलेलं. खाऊन घे इथंच पोटभर. खा खाऊन काय तिथनं उपाशी पाठवणार तोय? खाणपिणं होईलच की तिथं. अगं तिथं मी चहा सुद्धा पिणार नाहीये आणि तू पण प्यायचं नाहीयेस. का बरं? का बरं? अगं
म्हणजे आपल्यासारख्या श्रीमंतांना शोभत नाही ना गरिबांच्या घरात खाणं. ताई मॅडम रागवतील आणि तिथं खाणं म्हणजे ताईचा अपमान. त्या घरचं खाणं चालत नाही आणि सोन बरी चालते ताई मॅडमना. मी तिथंच खाणार. ठीक आहे. हा. मला काय चला आटपलं एकदाच. ताई निघूया ना. कुठे? अगं लग्नाची बोलणी करायला जायचं ना. काही गरज नाही, तुम्ही जाऊन या. अगं असं कसं, तू आल्याशिवाय कोण बोलणी करणार? नाही नाही, मागच्या वेळेसारखं होणार नाही याची जबाबदारी माझी. नरसू, अत्यंत किरकोळ बोलणी येते, मी यायची काहीही गरज नाही. हे येतील, तुम्ही बोलणी करून या. ठीक आहे. अनुराधा नाही, ताई नाही येणार आहे. का? ते मागच्या वेळेस माझं डोकं दुखतंय, तुम्ही जाऊन या. ठीक आहे मग चल समर आपण जाऊया. हो चला. सुमे, अगं आतापर्यंत ठीक होतं, पण आता इथनं पुढे तुला रागावर ताबा ठेवला पाहिजे मला. कारण नसताना कधीतरी चिडले का मी? बाबा तू सांग. नाही नाही तू विनाकारण नाही कधी चिडत. अगं बापण्या, तुला इथं कशाला आणलं होतं? अगं तसं नाही सुन. बघ की आता आपण परक्या माणसाच्या घरी जाऊन राहणार, मग जरा समजून घ्यायला पाहिजे का नको सांग मला. म्हणजे मी समजून घेत नाही असं म्हणायचंय तुला? कुणी किती बी चुका करू दे, ही सुमी समजून घेते. पण जर का कुणी खोटेपणा केला आणि मुद्दाम आडमुठेपणा केला ना, तर ही सुमी सुट्टी देत नाही. अगं सुमे, तू चिडत नाही मला माहितीये, पण काय काय वेळेला रागावर मुद्दाम ताबा ठेवावा लागतो. तात्या, चुका केल्या गप बसायच नाही तुम्ही शिकवलंय ना मला, आणि आता उलट मला शिकवताय. तसं बी माझं शिकायचं वय गेलंय. आता जे आहे ते असंच आहे. अगं होय सुमे, बरोबर आहे, पण आता सासरी जाणार म्हणलं असं वागून कसं चालेल? नवीन लोक, नवीन चालरीती, एकामेकाची सवय वस्तूवर जरा समजून घ्यायचं असतंय. आता पायलटचं सोड, पण सासू सासऱ्या तरी मान ठेवायला पाहिजे का नको? अगं त्यांच्या न पटलेल्या 2-4 गोष्टी पण आपण पोटात घालून घ्यायला पाहिजे का नको? मान द्या आणि मान घ्या असा नियम आहे आपला. सासू जर मान पाहिजे असेल तर तिनं बी मान द्यायच पाहिजे. अगं बाई, काय मान द्यायचं ते देन घे, पण आज सुपारीचा कार्यक्रम आहे, आज चांगली साडी नेसा सुमे. साडी तात्या नाही हो, मी नाही नेसणार. अगं असं काय करते सुमे? अगं रिवाज आहे ह्यो. बघू. या या या, राम राम. नमस्कार. बबन, पाण्याचं बघा ना. हो हो. ताई मॅडम नाहीत आल्या? जरा आजारी येत त्या. बरं आहे ना त्यांना? हा ठीक आहे. मामासाहेब घ्या.
साहेब हा? पाणी. हो थँक्यू. बबन आम्ही काय उभारून पाणी प्यायचं? खुर्च्या कुठे आहेत? अहो ते खुर्च्या शेजाऱ्यांच्या घरात आणल्या होत्या मागच्या टायमाला. आता सतरंजीवर बसा की. आम्ही कसं सतरंजीवर बसायचं? मग उभं राहा. 2 मिनिटात खुर्च्या आणतो मी. तात्या सुरेशराव राहू द्या, काही हरकत नाही, बसतो आम्ही खाली. भाऊजी नरसिंगराव कसा खाली. चला फार वेळ नाही आम्हाला, लगेच मुद्द्याला हात घालूया. जेवून घेता का आधी? चालेल की. समरनं फार तारीफ केली तुमच्या जेवणाची. कधी एकदा जेवण असं झालंय मला. भाऊजी जेवण नको. नको का? जेवूया ना. भाऊजी मी सांगतोय माझा ऐका, जेवण नको. आम्हाला माहित आहे आमच्या सुनबाईचं. सुनबाई तुम्ही ताटं वाढायला घ्या. समरनं फार कौतुक केलंय तुमच्या जेवणाचं. एकदा बघूया तरी. भाऊजी अहो सुपारी नंतर जेवण असतं ना. माणूस पोटासाठी जगतोय, मग पोट काऊन मारायचं? तुम्ही बसा, मी आणते जेवायला. मला नकोय. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. तात्या तुम्ही हात धुवायला पाणी द्या, मी वाढते जेवायला. तर बसत ताट धुवत. मामासाहेब, हो मामासाहेब, खाताय का व्हायचं? नको. वा सुनबाई, छान झालंय जेवण. असं जेवण मी आधी कधीच जेवलो नव्हतं. जादू आहे तुमच्या हातात. समर, आत्ता कळलं मला तू कसा फसलायस इथं ते. चला उठतो मी. नाही राहू द्या, थोडा मोठ्यांचा मान कसा राखायचा हे शिकवलंय या सुबीला. आहो तुम्ही ना जेवायला पाहिजे होतं. लय भारी जेवण होतं. मी काय ते जेवायला आलोय? लग्नाची बोलणी करायला आलोय. सुरेशराव बोलणी सुरू करूया. हो करूया की. करूया. तुमच्याकडनं मध्यस्थी कोण? बबन. अहो, तो तर आमच्याकडनं आहे. नाही नाही मामासाहेब, मी दोन्ही बाजू नाही ना. तुम्ही करा सुरू. ताई म्हणाली होती की एकदम साध्या पद्धतीने लग्न करूया, पण तुमचीच मुलगी म्हणाली की लग्न मोठं पाहिजे. आम्ही पण म्हणलं मोठं तर मोठं, खर्च येणार ना मोठा. बघा आधीच सांगतोय, सगळं रीतीप्रमाणे व्हायला पाहिजे. आमच्याकडच्यांचे सगळे मानपान व्हायला पाहिजे. कसे मंत्री पाटील मनाने मोठे आहेत, म्हणून आता सतरंजीवर बसले. ताई आली असती ना तर. अहो नरसिंगराव, याचं काय घेऊन बसला एवढं? तसं नाही भाऊजी, अहो मानपान व्हायला पाहिजेत. गृहमंत्री जर लग्नाला आले तर त्यांना काय असं खाली बसवायचं का? त्यामुळे आमच्याकडच्या लोकांचे सगळे मानपान पद्धतशीर व्हायला पाहिजे. फक्त तुमच्याकडच्याच लोकांचं का? सुमे गपस की. हा, देण्या घेण्याच्या साड्या तुमच्या पद्धतीने घेतल्या जाणार नाहीत, आधीच सांगतो. आमच्या पद्धतीनं म्हणजे? सुमे जरा गप ऐकून घे की. मामासाहेब, आपण तुमच्या पसंतीने साड्या घेऊ. हा, असं कसं त्यांच्या पसंतीनं? आम्हाला परवडतील तसं घेऊ आम्ही.
आणि दुसरा खर्च मांडवाचा. मांडव मी ऑलरेडी सांगितलंय टाकायला. असं ना मांडवाचे दर 5-5 फुटाला अशी मस्तपैकी झुंपडं लावायला सांगितलेत आणि त्याच्यामध्ये असं मस्त लाइटिंग बिटिंग केलंय. हा असे 8-1 लाख रुपये खर्च येईल. रीतीप्रमाणे निम्मा निम्मा खर्च. मामा एवढं सगळं कसं करतील ते? माझंही तेच म्हणणं आहे, कशाला पाहिजे एवढा खर्च? अहो असं कसं भाऊजी? अहो ताई चांगलं म्हणत होती खर्च कमी करूया, खर्च कमी करूया. पण हेच म्हणाले ना रीतिरिवाजाप्रमाणे सगळं व्हायला पाहिजे. मग व्हायला पाहिजे ना रीतिरिवाजाप्रमाणे सगळं. रीतिरिवाजाप्रमाणे सगळा खर्च निम्मा निम्मा. मी सांगितलं आमच्या गावातल्या मांडवाला 50,000 रुपयात मांडव घालून देईल. बाळ लहानांनी असं मध्ये बोलू नये. मोठ्यांचा मान राखावा. मान द्या आणि मान घ्या असा साधा सरळ व्यवहार असतोय माझा. सुने मामासाहेब पुरीला माफ करा. बर ठीक आहे, केलं माफ. आता कुठला कुठला खर्च राहिलाय? दागिने म्हणजे आम्ही मुलीचे दागिने करतो आणि तुम्ही मुलाचे करा. बरोबर बरोबर. समर साहेब 5 तोळ्याच्या आतली अंगठी घालत नाहीत. 5 तोळ्याच्या 2 अंगठ्या आणि 10 तोळ्याची एक चेन. मामा पण मी कुठे सोनं घालतो? अरे लग्नात घालायचं असतं. पण अरे रिवाज असतो तसा. आता सगळे रीतिरिवाजाप्रमाणे करायचं ठरलंय ना, मग रिवाजाप्रमाणे करायला पाहिजे सगळं. नरसिंगराव, अहो काय बोलताय हे तुम्ही? सुरेशराव, एवढं काहीच नकोय आम्हाला. भाऊजी तुम्हाला माहित नाही ताईशी सगळं बोलून आलो मी इकडे. समर माझा पण मुलगा आहे. सुरेशराव, खर्चाचं विसरा सगळं. लग्न आमच्या दारात करू, त्यामुळे खर्च सगळा आमचा. भाऊजी रिवाज रिवाज माहिती आहेत मला सगळे. आम्हाला फक्त मुलगी आणि नारळ पाहिजे आणि लग्नानंतर तिच्या हातचं जेवण. मला वाटतं आता सगळी बोलणी झालेली आहे. आता सुपारी फोडूयात. होय होय पुढे आहेत की. आता चांगलं कामाला वेळ कशाला? बरोबर तयारी लागा. चालन, ओटी भरून घे मुलीची. हो हो. बर आता सांगा, मुलीकडच्याला मुलगा पसंत आहे ना? होय 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 हाय की पसंत आम्हाला मुलगा. होय होय मी हिकडचा पण आहे ना. आता सांगा, मुलाकडच्यांना मुलगी पसंत आहे ना? हा पसंत आहे. हो हो मी हिकडचा पण आहे ना. फोडू सुपारी? थांब बाबा, ताईला फोन करतो आणि तिचं कन्फर्मेशन घेतो. हा नरसू. हॅलो ताई, अगं इथं सगळी बोलणी झाली आहेत. म्हणजे भाऊजींनीच केली सगळी. तर सुपारी फोडायची, फोडली तर चालेल? हो, अजून काही फाटे फुटायच्यात, लवकर उरकून टाक. हा चालेल.
ताईनी ग्रीन सिग्नल दिलाय फोडा. अब आया हूं पहाड़ के नीचे. सुरेशराव, तुमची मुलगी आजपासून आमची सुनबाई म्हणजे होणारी मिसेस मुख्यमंत्री.